आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवणारी यात्रा गोंदियाच्या कचारगड यात्रेला सुरुवात. सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या 5 दिवसीय कचारगड यात्रेला सुरुवात झाली आहे. देशाच्या विविध प्रांतातून भाविकांचं आगमन सुरू झालंय. विविध रंगी वेशभूषा आणि विविध वाद्यांच्या तालासुरात भाविकांचे जथ्थे कचारगडच्या दिशेने पोहोचत आहे. आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवणारी वेशभूषा आणि वाद्य यांच्या तालासुरात आदिवासी युवक युवती नृत्य सादर करत असताना धनेगाव ते कचारगड पर्यंत जाताना संपूर्ण कचारगड परिसर भाविकांच्या गर्दीने बहरलेला आहे. आदिवासी समाजात आपल्या देवी देवतांवर आणि पूर्वजांवर अपार श्रद्धा असते. त्यांच्या या श्रद्धेचं प्रतीक म्हणूनच गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील कचारगड इथं त्यांच्या पूर्वजांना स्मरण करण्यासाठी व संस्कृतीची जपणूक करण्यासाठी कचारगड यात्रेचं आयोजन केलं जातं. कचारगड यात्रेच्या पहिल्या दिवशी आदिवासी गोंड समाजाचे भूमकाल अर्थात पुजारी आपल्या देवी देवतांची नैसर्गिकरित्या स्थापना करून त्यांना भाविकांना आशीर्वाद देण्यासाठी जमिनीवर येण्याचं आवाहन करतात. त्यानंतर सर्व भाविकांचे माघ पौर्णिमेनिमित्त कोया पुणेम पूजनाला सुरुवात केली जाते. देशभरातून आदिवासी गोंड समाजाच्या असंख्य भाविकांनी धनेगाव कचारगड येथे येऊन विधिवत गड पूजन आपले आद्य दैवत स्थापित करून भाविकांना नैसर्गिक पूजेसाठी खुलं करण्यात आले. या यात्रेत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आले असताना त्यांनी पत्रकार परिषद घेतली असून एका वर्षामध्ये या कचारगड येथे बदल दिसणार आहे असं सांगितलंय. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून भविष्यामध्ये कचारगड विकसित दृष्टिकोन आणि कृती आराखडा तयार करून 1 वर्षामध्ये प्रचंड इथं बदल दिसेल एवढं आपल्या सर्वांना सांगतो. मी आल्यानंतर या परिस्थिती पाहिली असता 2014 पासून आमचे सन्माननीय आमदार संजयजी पुराम निवडून आल्यानंतरच या सुविधा दिसत आहेत. याच्या अगोदर सुविधा या एवढ्या प्रमाणात नव्हत्या. संजयजी पुरामच्या माध्यमातून झालेल्या सुविधा आणि यानंतर आम्ही धागा पकडला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून हो घातलेलं भविष्यातलं जे कचारगड आहे ते वेगळं भविष्यात दिसेल. अशा प्रकारचं तुम्हाला सर्वांना या ठिकाणी अतिशय मनापासून आत्मविश्वासानं संबोधित करू शकतो, सांगू इच्छितो. आणि बाकी या संस्कृतीच्या बाबत आदिवासी समाजाची आदर्श संस्कृती असो का असं याबद्दल तुम्हाला परिपूर्ण माहिती असल्यामुळे याबाबत आपल्याशी इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे. होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से. हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं. और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं. और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं. बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है. सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं. हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चरल यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया. उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा. जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने. जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए. वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया. जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया. बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है. और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है. हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है. कई बार ये सारा मिस आउट हो जाता है. हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए. उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा. तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू. आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है.